12ही महिने पर्यटकांनी भरलेलं असतं, म्हणून अलिबाग शहरात फिरणं आम्ही टाळलं. समुद्रात 2 किलोमीटर आतमध्ये असलेल्या कोलाबा किल्ल्यात आपण ओहोटीच्या वेळी चालतही जाऊ शकतो, पण आम्हाला मुरुड तालुक्यातला पद्मदुर्ग पाहायचा होता. म्हणून दिवस जरा लवकरच किक स्टार्ट केला. वाटेत काशीद बीच लागतो. हा टुरिस्टचा आणखी एक आवडता बीच. इथून मुरुड आहे ते 15 किलोमीटरच्या अंतरावर. वाटेतच आहे नवाबांचा राजवाडा. 45 एकरच्या परिसरात वसलेला, मुघल आणि गॉथिक आर्किटेक्चरचा मिलाफ जपणारा. 1885 मध्ये बांधलेल्या या राजवाड्यात आजही नवाबांची पिढी राहते. ही खासगी प्रॉपर्टी आहे, पण आज जायला मात्र परवानगी नाही. वाड्याजवळून दिसतो दूरवर पसरलेला अरबी समुद्राचा नजारा आणि आमचं डेस्टिनेशन पद्मदुर्ग ही. 2 बोटात मावेल इतका. इथून मुरुडचा कोळीवाडाही दिसतो. हे पूर्ण अंतर आपल्याला बोटीने पार करायचं. इथून निघालो कारण मुरुडच्या टेकडीवरचं दत्त मंदिर गाठायचं होतं. इथून मुरुडचं खरं सौंदर्य दिसतं. मुरुड जंजिरा आणि तो पद्मदुर्ग. नारळी पोफळीच्या बागा, त्या पलीकडे आणखी बागा, त्या पलीकडे आणखी बागाच. इथली घरं, वाडे, गल्ल्या सगळं या बागांमध्ये लपलं गेलं. चल 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 पद्मदुर्ग. मुरुडच्या कोळीवाड्यातून एखाद्या कोळ्याच्या होडीनं तुम्ही पद्मदुर्गापर्यंत पोहोचू शकता. डेस्टिनेशन पद्मदुर्ग. ऑलमोस्ट असं वाटतं की आपण समुद्राला टच करू. त्यानं समुद्रात फिरून गोळा केलेलं शहाणपण तो तुमच्या बरोबर शेअर करेल. दुरून पद्मदुर्ग अगदी खूप छोटा दिसतो, अगदी आपल्या चिमटीत बसेल असा, पण खरं आपण असा समोरनं पाण्यातनं पाहिला की त्याची एकदम मोठी जी भव्यता आहे ती आपल्याला कळते. आणि पाण्यामधून किनाऱ्यावरच्या गोष्टी वेगळ्याच दिसतात. कोळ्यांची पद्मदुर्ग पर्यंतची पाण्यातली वाट अगदी नेहमीची. कासा किल्ला म्हणजे आम्ही टोपण नाव कासा किल्ला बोलतो, तो पद्मदुर्ग आहे नाव त्याच्या. भरतीच्या पाण्यात मात्र किल्ल्यापर्यंत जाता येत नाही. जर आज जाऊ नाही शकलात तरी किल्ल्याची एक राऊंड घेऊ शकता, एक प्रदक्षिणा घेऊ शकता बोटीतून. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला जंजिरा जिंकण्यासाठी. पण किल्ल्याचं काम मात्र अर्धवट राहिलं. किल्ल्याचा बराचसा भाग आता ढासळला, पण जंजिराच्या दिशेनं काही तोफा अजूनही तैनात आहेत. पर्यटकांच्या फेवरेट काशीद बीचवर तुम्ही पॅरासेलिंग आणि स्पीड बोटिंगची मजाही लुटू शकता. मुरुड जंजिरामध्ये कोटेश्वरी देवीचं मंदिर आणि डोंगरावरच्या दत्त मंदिराला नक्की जा. मार्केटमधली भाभीची भेळ मिस करू नका. रायगडच्या खाऱ्या वारात आलो आणि मासे खाल्ले नाहीत असं होतच नाही, म्हणूनच आणूया आणि बनवून खाऊया ताजे ताजे मासे, पण ब्रेक नंतर.